बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्व शिवसैनिकांना एक कळकळीची विनंती करतो. शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेली सर्व माहिती मला तुम्हा सर्वांसोबत इत्थंभूतपणे वाटता यावी, तुम्हा सर्वांपर्यंत शिवसेनेची माहिती आहे अशी पोहोचविता यावी. त्यासाठी तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ सबस्क्राईब करावं, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. असो, आज जो विषय घेऊन मी तुम्हा सर्वांच्या समोर आलोय शिवसैनिकांनो, अतिशय महत्वाचा विषय आहे. काल परवामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल, निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद झाली. आता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आणि अशा काळामध्ये ही पत्रकार परिषद झाली ज्या काळामध्ये काही राज्यांच्या निवडणुका जाहीर व्हायच्या होत्या. मग जम्मू काश्मीर सारखं राज्य असेल, हरियाणा सारखं राज्य असेल, झारखंड असेल किंवा महाराष्ट्र सारखं राज्य असेल, या राज्यांच्या निवडणुका जाहीर व्हायच्या होत्या. त्यामुळे ही पत्रकार परिषद ही एक महत्वाची पत्रकार परिषद होती. अनेकांना वाटलं आता महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांचा तो क्रम, कशा प्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका होतील वगैरे, इतर राज्यांचं तर होतेच, पण महाराष्ट्राचं निवडणुकांचं ते टाइम टेबल, ते वेळापत्रक जाहीर होईल असं सर्वांनाच वाटत होतं. पण जे आमच्या मनात होतं तेच घडत होतं. आम्हाला माहित होतं की महाराष्ट्राच्या निवडणुका इतक्या सहजासहजी या घाबरलेल्या सरकारकडनं, जे दाखवताना 56 इंचांची छाती दाखवतात, पण 56/4 जरी केलं तेवढी देखील छाती यांच्याकडे नाहीये. 56/4. आता मी हे 4 ने का भागलं हे तुम्ही मला सांगायचं, कमेंट मध्ये सांगायचं. 56/4 का केलं. असो, ज्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्त म्हणा, मुख्य आयुक्त म्हणा, ज्याला आपण प्रेमाने चुनाव आयोग असं म्हणत असतो, चुनाव आयोग जे काही असेल ते, या चुनाव आयोगाने इतर राज्यांच्या, म्हणजे जम्मू काश्मीर सारखं राज्य असेल, त्यानंतर हरियाणा सारखं राज्य असेल, ह्यांच्या निवडणुका जाहीर केल्या, पण महाराष्ट्राची निवडणूक ही जाहीर केली नाही. आता वेगळं काय तुम्हाला वाटत असेल, अनेक बातम्या तुम्ही या संदर्भातल्या पाहिल्या असतील, पण विचार करा, महाराष्ट्राची निवडणूक ही कायम हरियाणा बरोबर असायची. हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभांचा कार्यकाळ हा एकत्रितच संपत असतो. यंदाचा महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ हा 27 तारखेला संपत आहे. आता बघा बरं, खोडशाळपणा बघा कसा केलाय. जर तुम्हाला महाराष्ट्रातली निवडणूक लावायची नाहीये, काहीतरी कारण द्यावं लागेल, किंवा आताच्या पत्रकार परिषदेमध्ये या निवडणुकीचा उल्लेख करायचा नाहीये, 1-2 महिने पुढे मागे टाळायची आहे, किंवा जास्त महिन्यांसाठी ही टाळायची आहे, तर तुम्हाला काहीतरी तशा प्रकारचं कारण द्यावं लागेल. खोडशाळपणा बघा काय केला यांनी. कारण असं दिलं की जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेण्या इतका बघा ऍडमिनिस्ट्रेशन लागतं, त्यासाठी, त्या सगळ्यासाठी तो एक ताळमेळ लागतो, सगळी यंत्रणा एकत्रित वापरावी लागते. त्यामुळे एवढी यंत्रणा कदाचित यांच्याकडे नाही, अशा प्रकारचं एक भासवून त्यांनी ह्या निवडणुका, म्हणजे महाराष्ट्राची विशेषतः निवडणुका, या जम्मू काश्मीर सोबत किंवा हरियाणा सोबत लावलेली नाही. आता मला वाटतं जम्मू काश्मीरचं टाइम टेबल तुम्हाला सांगतो. जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यामध्ये निवडणुका घेत आहेत, 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर. आणि हरियाणामध्ये 1 ऑक्टोबर रोजी पूर्ण एकाच दिवशी पूर्ण हरियाणाच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. 4 ऑक्टोबर रोजी ह्या निवडणुकांचा निकाल लागेल. 4 ऑक्टोबर, 1 ऑक्टोबरला निवडणुका होतील आणि 4 ऑक्टोबरला निकाल लागेल. आता विचार करा, हरियाणा या राज्याचा एकत्रित जरी विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 15 ते 16 वेळा किंवा त्याही पेक्षा जास्त वेळा हरियाणा बसतं. इतकुसं राज्य. राहिला प्रश्न जम्मू काश्मीरचा. आता जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या महाराष्ट्राच्या अगदी 30% देखील जागा येत नाहीत. जम्मू काश्मीर देखील महाराष्ट्राच्या तुलनेने अगदी लहानसं राज्य. या 2 राज्यांच्या निवडणुका घेण्यासाठी यांनी 3ऱ्या राज्याला बगल दिली. मग मला माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणा
या 3 राज्यांच्या एकत्रित निवडणुका अगदी 4 ते 5 महिन्यांपूर्वी म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या अगदी अगोदर या महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका झाल्या. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा ही एवढी मोठी मोठी राज्य एकाच वेळी निवडणुका होऊ शकतात, तर महाराष्ट्र सारखं राज्य तुम्ही हरियाणा आणि जम्मू काश्मीर या छोट्या राज्यांसोबत घेऊ शकले नसते का? का कुणास ठाऊक, पण किती एखाद्या आयोगाने, ज्याला स्वतंत्र अशी व्यवस्था करून दिलेली आहे भारतीय संविधानाने, काय एखाद्या आयोगाने स्वतःच्या इज्जतीची आय माय झेड करून घ्यावी? तुम्हाला वाटत असेल की हे खरंच लवाद आहेत, हे खरंच ट्रायब्युनल आहेत, हे खरंच एक वेगळी अशी संस्था आहे जिला पॉवर ऑफ सेपरेशनच्या अंतर्गत काही वेगळे अधिकार दिलेले आहेत. मग मला काय सांगायचंय, जर तुमच्याकडे एवढं सगळं असताना तुम्ही आपल्या इब्रतीची आय माय झेड का करून घेताय? असो, या मधल्या काळामध्ये कित्येक जणांनी आपल्या इब्रतीची आय झेड करून घेतलेली आहे, त्यात ह्यांचा एक समावेश झालेला आहे. तुम्ही पहा ना, ज्या वेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने ह्यांच्यावर स्टे दिला होता की शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भात तुम्ही कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, त्यावेळेस शिवसेनेचं नाव आणि चिन्ह अगदी सेफ होतं. जसा हा स्टे उठला, एका दिवसात ह्यांनी निकाल लावून टाकला. मग 40 लाख ऍफिडेव्हिट जी आपण सादर केली होती आपल्या सर्व कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, शिवसेनेच्या विधिमंडळाच्या बाहेरच्या पक्षाची जवळपास 40 लाख ऍफिडेव्हिट आणि ह्या गटाकडनं 5 ते 6 लाखांची ऍफिडेव्हिट, याच्या तुलनेमध्ये कोण जास्त होतं? तरी देखील ट्रिपल टेस्ट नाही. म्हणजे ना राजकीय पक्ष पाहिला, ना ह्यांनी घटना पाहिली, ना संघटना पाहिली, फक्त विधिमंडळ पक्ष आणि निर्णय देऊ केला. आमदार कुठे, खासदार कुठे, निर्णय देऊ केला. हा असा, कारण ह्याच्यासाठीच आमच्या मनामध्ये याच्याविषयी आमच्या मनामध्ये कवडीचा देखील आदर नाही. आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. ह्या निवडणुका पुढे ढकलण्यामागचं एक महत्वाचं कारण सांगतो. याच्यामध्ये 2 ते 3 फॅक्टर तुम्हाला विचारात घ्यावे लागतील. सगळ्यात पहिला मराठा हा सध्याच्या घडीला असा तापता मुद्दा महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यामध्ये मराठ्यांच्या बाबतीत झालेली फसवणूक आणि हा सध्याचा काळ हे एकाच वेळेस बाहेर आलेला आहे, जे ह्यांना चांगलाच फटका देऊन जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकात तर आपण पाहिलंच आहे, पण या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील यांनी दिलेली पोकळ बोगस आश्वासनं मराठे मनावर घेऊन चाललेले आहेत. आणि हे सरकार, हे बेकायदेशीर सरकार ह्या गोष्टी चांगल्याच जाणतं की भविष्यामध्ये निवडणुकांमध्ये उभ्या महाराष्ट्रातला जवळपास 4.5 कोटीचा मराठा आम्हाला आमची जागा दाखवून जाईल. त्यामुळे ह्या कुठतरी निवडणुका सध्याच्या घडीला तुम्ही पाहिला असाल, दरेकर असतील, राणे असतील, शेलार असतील, लाड असतील, हे घाणेरडे नेते या महाराष्ट्रातले या मराठा आरक्षण आंदोलकांवर असतील किंवा मनोज जरांगे पाटील साहेबांवर असतील, यांचं तोंड सुटलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचा विशेषतः देवेंद्र फडणवीस देखील, यांचं देखील जरांगे पाटलांच्या बाबतीतलं मत खुल्या मीडियावर आलेलं आहे. या सगळ्याचा परिणाम, मराठा आरक्षणाचा परिणाम आणि विशेषतः महाराष्ट्रात गद्दारीसाठी केलेली मदत, या सगळ्याचा परिणाम भारतीय जनता पक्षावर विशेषतः होणार आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान 103 जागा या जवळपास 70च्या आतमध्ये घुसत आहेत. या 50च्या आतमध्ये देखील घुसू शकतात, पण मी 70 सांगतोय. अशा परिस्थितीमध्ये जितक्या निवडणुका ह्या ताणता येतील, या सर्वाची धार कुठेतरी कमी करता येईल, हे पाहण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट आहे का, शिवसेनेमध्ये झालेली फूट याच्यासाठी भारतीय जनता पक्ष हा एकमेव कारणीभूत आहे. कारण यांच्या सपोर्ट शिवाय शिंदे टोळीमध्ये हा दम नव्हता. हे सगळं कांड घडवण्याचा हा शिंदे टोळीमध्ये दम नव्हता. आणि महाराष्ट्रातल्या करोडो शिवसैनिकांनी या सगळ्यासाठी भारतीय जनता पक्षाला जे कारणीभूत ठेवलेलं आहे, त्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये ते चलबिचल त्याचं वातावरण आहे की या वेळेत अशा निवडणुका झाल्या, कारण अजूनही ती धार कमी झालेली नाही. 23 वरचा भारतीय जनता पक्ष शिवसैनिकांनी 9 वर 8 वर आणून ठेवलेला आहे. 23 वरचा
यातच भारतीय जनता पक्ष समजून गेलेला, आणि जे काही भारतीय जनता पक्षाचे उरले सुरले 7-8-9 आले असतील ते स्वतःच्या जीवावर आलेले आहेत. त्यांचं स्वतःचं एक वेगळं वर्चस्व आहे. असो, आता ह्या सगळ्या फॅक्टर मध्ये आणखी एक तिसरा महत्वाचा फॅक्टर जो यावेळेस अतिशय महत्वाचा आहे, जो भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे टोळीला विशेषतः वापरून घ्यायचा आहे, तो आहे लाडकी बहीण योजना. आता लाडक्या बहीण योजनेचा म्हणजे ही योजना सगळ्यात पाहायला गेलं तर अशी योजना आहे की महाराष्ट्रातली आजवरची सर्वात फास्टेस्ट योजना, जिची अंमलबजावणी इतक्या फास्ट झाली, इतक्या त्वरित झाली, ही फास्टेस्ट योजना जिच्यात काही पडताळणी नाही, काहीही चेक केलं गेलं नाही, ज्याच्या त्याच्या खात्यावर पैसे टाकत गेलेले आहेत. कर्ज काढून महाराष्ट्राच्या डोक्यावरचं कर्ज वाढवून हे पैसे टाकलेले आहेत. बरं, हे पैसे टाकले तर टाकले, विचार करा, यांनी जुलै आणि ऑगस्ट या दोघांचाही एकत्रित हप्ता दिला 3,000 रुपये. आता कमीत कमी पुढचे 2 ते 3 महिने तरी अजून त्यांना ह्या योजनेचा फायदा करून म्हणजे फायदा उचलण्यासाठी कमीत कमी महिलांच्या खात्यावर आणखी 2 ते 3 हप्ते कसे जातील याची त्यांना व्यवस्था करायची आहे, जेणेकरून या सगळ्या प्रकाराला राजकीय एनकॅशमेंट करता येऊ शकतं. कारण 2 महिन्याचा हप्ता टाकलाय, पुढे साशंकता आहे, त्यामुळे कदाचित हा प्रकार किती सक्सेसफुल होईल, किती लोक ह्याच्यासाठी, किती लोकांचं मन याच्यासाठी मतात परिवर्तित होईल याची आज खात्री देता येत नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकाराला आणखी 2 ते 3 महिने वापरावं आणि 2 ते 3 महिने आणखी यांचे हप्ते टाकता यावे यासाठीचा हा प्रयत्न. कारण जर आज निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं तर तुम्हाला आचारसंहितेमुळे पुढचे यांचे हप्ते देता येणार नाहीत. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत, त्यासाठी जितकं आचारसंहितेच्या अगोदरच 1-2 हप्ते अजून कसे जातील, त्यानंतर या सगळ्या प्रकाराला मतांमध्ये कसं कन्वर्ट करता येईल, या सगळ्या आखणीसाठी एक वेळ हवा, त्यासाठी या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. हा तिसरा फॅक्टर आहे आणि लाडकी बहीण हे त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे. आता तुम्हाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. महाराष्ट्र आणि झारखंड ही 2 महत्वाची राज्य. झारखंडमध्ये इतर काही महत्वाचे मुद्दे आहेत. तुम्हाला माहिती असेल, शिबू सोरेन, हेमंत सोरेन त्यांच्या घरामध्ये झालेल्या अटका, आजही हेमंत सोरेन हे जेलमध्ये आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी पक्षाचा रहाटगाडा हा सगळा सांभाळत आहेत. अनेक गोष्टी आहेत. या 2 राज्यांमध्ये माणसं झुकली गेली नाहीत, माणसं वाकली गेली नाहीत आणि माणसाने आपल्या राज्यांचा त्या राज्यातल्या त्या स्वाभिमानी, त्या भूमिपुत्र माणसांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवला नाही. त्यासाठी या राज्यांच्या निवडणुका ह्या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. 6 महिन्यांपर्यंत, खरं तर म्हणजे कार्यकाळ संपल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत ह्या निवडणुका लांबवल्या जाऊ शकतात. तशा प्रकारची संविधानात म्हणा किंवा कायद्यात म्हणा तरतूद आहे. तुम्ही 6 महिन्यांपर्यंत खेचू शकता, 6 महिन्यांपर्यंत तुम्ही राष्ट्रपती राजवट ठेवू शकता. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येईल अशा प्रकारची चिन्ह मला दिसतात. कारण राष्ट्रपती राजवट ठेवून आपल्या ह्या योजना लागू करून घ्यायच्या, याचा फायदा देत राहायचा, जेणेकरून त्या महिला भगिनींच्या मनामध्ये यांच्याविषयी एक विशिष्ट स्थान तयार व्हावं, जेणेकरून त्याच्या रूपात मतांच्या रूपात त्याचं परिवर्तन व्हावं. त्यामुळे राष्ट्रपती राजवट येऊ शकते. राष्ट्रपती राजवट म्हणजे तुम्ही समजू शकता, राज्यपालांच्या हातामध्ये किंवा त्यांच्याकडे ती सत्ता सोपवली जाते. आणि महाराष्ट्राचे राज्यपाल तर तुम्हा सर्वांनाच चांगलेच माहिती आहेत, सकाळी सकाळी उठून शपथ ग्रहणाचे कार्यक्रम घडवतात 6 वाजता 5 वाजता, जे आपल्या मीडियावर कळत असतात. बिलंदर वृत्तीची माणसं ही सगळी. असो, तो विषय नाही. पण ह्या सगळ्या प्रकाराकडे पाहता, निवडणूक आयोगाच्या त्या प्रेस कॉन्फरन्सकडे पाहता, महाराष्ट्रामधलं हे स्वयंघोषित महायुतीचं सरकार, 56 इंचाच्या छातीचं सरकार किती पोकळ आहे, किती पोकळ आहे. यांचे सगळे इरादे कशा प्रकारे ढासळले गेलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर फक्त तो एक असा फुगवटा तयार करून दाखवला जातो, पण तो फुगवटा शेवटी हा बुडबुडा आहे. ह्या बुडबुड्याच्या जीवावर हे निवडणुका जिंकू शकत नाहीत. अजून काहीतरी ठोस करावं लागेल, या सगळ्याच्या साठी एक वेळ लागेल. त्यासाठी हा निवडणुका पुढे ढकलण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. फक्त जाता जाता एवढं सांगतो, महाराष्ट्रामध्ये भविष्यात पुन्हा एकदा शिवशाहीचं, या महाविकास आघाडीचं सरकार येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा एकदा पाहायला मिळतील. आणि त्यावेळेस मात्र
ज्यांनी ज्यांनी हा आताताईपणा केलेला आहे, आताच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी तो बालिशपणा केलेला आहे, शिवसैनिकांवरचे हल्ले असतील, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवरचे हल्ले असतील, अनेक गोष्टी, आपल्या प्रॉपर्ट्या तोडल्या असतील, कुठेतरी धंदे उद्ध्वस्त केलेले असतील, या सगळ्यांचा इमाने इतबारे हिसाब किताब केला जाईल. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.